कोरोनाच्या काळामध्ये आता ही माणसं काही वराडते ती त्याचं नाही सवाल, पण कोरोनाच्या काळात आमच्या जोडीदाराची आई आणि जोडीदार सिरियस होता. त्या तुपेवाडीला विठ्ठल मंदिराच्या पाठीमाग तिथं दिलं होतं त्यासनी राहण्यासाठी, पण तिथं काय ती त्यांचा ते सिलेंडर मिळत नव्हतं किंवा ते काय वाढत होतं, म्हणून जयाभाऊला फोन केला. जयाभाऊनं मायनीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. आताच नाही, कोरोना जसं आमदार झालं तर तसं जयाभाऊचं काम आहे. आताच नाही, पाणी बिनी पिकं सोडून द्या, पण महत्वाच्या टायमीला कोरोनाच्या काळात मोठी साथ जयाभाऊन दिलेली आहे. माझ्या मित्राची आई आणि मित्र दहिवडीला तुपेवाडीच्या टेकाडावर होती ती शाळा, त्या शाळेत ठेवली होती, पण तिथं काय ऍडजस्ट होईना. म्हणून भाऊला फोन केला. भाऊने म्हणले मायनीला जाऊन दे. ती म्हातारी आता हिंडती फिरती व्यवस्थित म्हातारी, आणि जोडीदार तर काम करतोय. म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी जयाभाऊनं जे काम केलंय कुणीच करणार नाही. जो पैसेवाला आहे तो सुद्धा करणार नाही. तर त्या समयाला सुद्धा जयाभाऊनं जे काम केलंय कोरोनाच्या काळात, म्हाताऱ्या कोताऱ्याला तरण्याला सगळ्यांना काम त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. पण आता ही विरोधक बोंबालती ती मोबाईलवर काय पण बारायते ती, काय करायचं म्हणजे गरीबाला न्याय नाही. मग त्यानं काम केलंय त्याला लांब ढकलते ती, आणि हे चोर मोहर येत. कशाला मलाही मिळेना? हा, कशाला मलय पाहिजे तुम्हाला? कशासाठी मलय पाहिजे मला हे कळून द्या ना. हा, आला का माणसं जागवाना. कोरोनाच्या काळात घरात सुद्धा माणूस घेत नव्हती. मुंबई पुण्यावाला आला तर माळाला झोपायला लावायची 15, 20, 21 दिवस. त्या जयाभाऊनं तिथनं फोन केला. आम्ही गेलो, चिठ्ठी दिली. इथनं की लगेच चिठ्ठी देऊन त्या म्हातारीला, आमच्या शेजारची म्हातारी गाड्यांचे, आणि तुम्हाला नाव सांगतो कुणाची म्हातारी आणि कुणी तुम्हाला विचारल, शामराव रामचंद्र गाडे हा माणूस आणि त्याची आई तुपेवाडीतनं उचलली मायनीत टाकली. पण ती म्हातारी आज तिला चाला येत नाही तरी अजून ठणठणीत आहे. त्या मायनीतनं माघारी आली. एवढं जर त्या माणसानं काम केलं आणि त्याच्याच नावानं शिमक्या चुकल्या का बोंबालती होती, काय गरज आहे असते व? हा, मग विरोधक असून दे की. अरे पण काय तुम्ही काय बोलताय, कुणाला काय बोलावं? तुम्हाला इलेक्शन आलं किती दिसतंय 5 वर्षात, ह्याच्या मागे ती कधी दिसलं नाही. म्हणजे आमदारानं काय कामं केली? माणसाला जगवलं, माणसाला पाणी दिलं, माणसाला छावण्या होत होत्या तर माणसाला पिकं पाणी आणून दिली. पाणी आल्या म्हणून मग शेतकऱ्यांनी ज्याच्या त्या परिस्थितीने काम केलं. कोरोनाच्या काळात कोण कोणाच्या जवळ जात नव्हतं. आज मला सांगा, त्या माणसाला माझ्या तुम्हाला उदाहरण सांगतो ना, उदाहरण नुसतं नाही, समोर तुम्हाला फोटो जावतो. हा, पैसे दिले, पैसे देत होती. कोण जेवणात डबा न्या तर कोण जात नव्हतं दवाखान्यात. करून आहे त्याला आणि आपल्याला होईल, प्रत्येक जण भेट होते. पण त्या टायमाला जयाभाऊ भेला नाही. जयाभाऊनं म्हणला काय माझं जनतेच होईल ते माझं होईल. त्या जयाभाऊनं चिठ्ठी दिली, तुम्ही बिनधास्त जावा. तिथं त्या म्हातारीला आणली. आणि आता इलेक्शन आलं की ह्यानं उठायचं त्याच्या पायात साप सोडायचं, त्यानं उठायचं ह्याच्यात साप सोडायचा. अरे हे असलं चालतंय का? पण जनतेच्या जे मनात आहे ते जनता करणारच आहे. तुम्ही कितीही बोंबला आणि कोणीही काय करा, जयाभाऊला ह्या मान खटावमधला माणूस म्हातारा कोतारा तरणा लहान बाळ 18 वर्षाचं मोठं सुद्धा विसरणार नाही. ही माझी हमी आहे. या डोंगरावर उभं राहून कुणीही काय करू, जेव्हा येळाला होतो ते माणसं 10-20 वर्षांसुद्धा आयदा हे आपल्या येळल झालाय. आमदार ह्याच्या मागणीत झालं, ह्याच्या मोहरही हुतवलं, त्याचं मला घेणं. पण आज जयाभाऊचं जे काम आहे कोण आयुष्यात कोण करू शकत नाही. महाराष्ट्रात कुठलाच आमदार करू शकत नाही.